आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी खूप आनंदी होतो. कित्येक दिवसांपासून माझी ही इच्छा होती की माझे लग्न व्हावे, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येत गेला. आज मात्र शेवटी मीही पती झालो होतो. दोनदा तर माझा साखरपुडा तुटला होता आणि एकदा तर लग्न ठरूनही मोडले होते. सगळे लोक म्हणत असत की मला लग्न मानवणार नाही आणि माझे लग्न कधीच होणार नाही. पण म्हणतात ना, जोड्या स्वर्गात ठरतात. आणि माझ्या नशिबातली जीवनसाथी मला या वयात मिळाली होती. तसे पाहिले तर 36 वर्षे फार जास्त वय नाही, पण आमच्या कुटुंबात हे मोठे वय मानले जाते, कारण इथे मुलींसारखेच मुलांचेही लग्न लवकर लावून दिले जाते. त्यामुळे कुटुंबात मीच एकटा अविवाहित मुलगा उरलो होतो आणि सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. हे लग्न पूर्णपणे अरेंज मॅरेज होते आणि लग्नाआधी मी माझ्या पत्नीचा चेहरासुद्धा पाहिला नव्हता. मी आईलाच पूर्ण अधिकार दिला होता की तिने माझ्यासाठी मुलगी पसंत करावी. माझ्या आयुष्यात आधी जे काही घडले होते त्यामुळे मी खूप घाबरलेलो होतो की यावेळीही कुठे लग्न तुटू नये, आणि जोपर्यंत लग्न झाले नव्हते तोपर्यंत मला यावर विश्वासच बसत नव्हता. आता माझी पत्नी खोलीत बसून माझी वाट पाहत होती. मी आनंदाने खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेलो. माझ्या पत्नीने घुंगट घेतला होता. मी जेव्हा घुंगट उचलला तेव्हा तिला पाहून मी थक्क झालो. ती खूपच तरुण आणि सुंदर होती. माझ्या आईवर मला खूप प्रेम वाटले की तिने माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी शोधली. मी अजून या विचारातच हरवलेलो होतो. तेवढ्यात अचानक माझी पत्नी जोरजोरात किंचाळू लागली. मी आश्चर्याने विचारले, तुला काय झाले? तू का ओरडतेस? तेव्हा ती मला खोलीबाहेर जाण्याचा इशारा करू लागली आणि किंचाळत म्हणू लागली, प्लीज या खोलीतून बाहेर जा. मी तुमच्यासोबत कोणतेही नाते ठेवू इच्छित नाही. मला खूप राग आला, पण मी माझा राग आवरला, कारण घरात माझी बदनामी व्हावी असे मला अजिबात वाटत नव्हते. लोक तर संधीच्या शोधातच असतात, आणि तिच्या किंकाळ्या घरच्यांपर्यंत पोहोचल्या असत्या तर माझी काय इज्जत राहिली असती. मी तिला शांत होण्यास सांगितले आणि स्वतः खोलीबाहेर आलो. मला असे वाटले की ती खूपच तरुण आहे आणि कदाचित या लग्नासाठी अजून तयार नाही, म्हणून तिने मला बाहेर पाठवले. सुदैवाने त्यावेळी घरात आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हते. सगळे पाहुणे हॉटेलला गेले होते आणि माझी आईही माझ्या दुसऱ्या भावाच्या घरी गेली होती. खरं तर मला लहानपणापासून एकटं राहायची सवय होती आणि त्यामुळेच कदाचित कोणीही माझ्यासोबत जास्त काळ राहिले नव्हते. आता देखील या घरात मी आणि माझी पत्नी दोघेच एकटे होतो. मी ठरवले की तिला थोडा वेळ द्यावा, म्हणून साधारण अर्ध्या तासानंतर मी पुन्हा खोलीत गेलो. तेव्हा ती झोपलेली होती, पण मी जसा खोलीत पाऊल टाकला तशी ती दचकून उठली आणि पुन्हा किंचाळू लागली. ती पुन्हा पुन्हा मला खोलीबाहेर जाण्यास सांगू लागली. मला भीती वाटली की ती अशीच ओरडत राहिली तर शेजारी लोक जमा होतील, म्हणून मी सगळा संयम राखून पुन्हा बाहेर निघून गेलो. ती रात्र मी टीव्ही हॉलमध्ये सोफ्यावर झोपून काढली. मला माझ्या पत्नीचा खूप राग आला होता, पण सकाळी उठताच मी तो राग मनातून काढून टाकला, कारण मला हे प्रकरण आणखी बिघडवायचे नव्हते. मला प्रेमाने आणि समजुतीने हे सोडवायचे होते की तिने मला रात्री खोलीबाहेर का काढले. सकाळी मी तिला प्रेमाने विचारले की तिने रात्री असे वागणूक का दिली, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती गप्प राहिली. मला वाटले की कदाचित तिला तिच्या चुकीची लाज वाटत असावी, म्हणून ती काहीच बोलत नाही. मी लग्न आणि रिसेप्शन हे दोन्ही विधी एकाच दिवशी केले होते, त्यामुळे कोणताही मित्र किंवा नातेवाईक येण्याची शक्यता नव्हती. घरात फक्त मी आणि माझी पत्नी एवढेच राहणार होतो. मी माझ्या रोजच्या सवयीनुसार घराची साफसफाई केली आणि माझ्यासाठी व तिच्यासाठी जेवण बनवले. हे सगळे मी यासाठी केले होते की तिला हे जाणवावे की मी एक चांगला पती आणि चांगला माणूस आहे. मला खात्री होती की माझ्याबद्दल तिच्या मनात असलेल्या सगळ्या गैरसमजुती हळूहळू दूर होतील.
संपूर्ण दिवस छान गेला, पण रात्री जशी मी तिच्याजवळ जायचा प्रयत्न केला, तिने पुन्हा कालसारखेच वागणे केले आणि जोरात ओरडू लागली, माझ्या खोलीतून बाहेर जा, माझ्याजवळ येऊ नका. अखेर तिला माझ्याबद्दल नेमकी काय अडचण होती? कदाचित हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाले असावे, असा संशय अचानक माझ्या मनात आला. पण जेव्हा मी आईला विचारले होते की मुलीची संमती घेतली आहे का, तेव्हा तिने सांगितले होते की हो, मुलगी आणि तिचे कुटुंब दोघेही या नात्यामुळे खूप खुश आहेत. मग ती माझ्याशी असे का वागत होती? त्या रात्रीसुद्धा मला खोलीबाहेर येऊन हॉलमध्ये झोपावे लागले. झोप येईपर्यंत मी हेच विचार करत होतो की ती असे का वागत आहे आणि यामागचे कारण काय असू शकते. काही अडचण असेल तर ती मला सांगू शकली असती, पण अशा प्रकारे मला अपमानित करून खोलीबाहेर काढण्याचा तिला अधिकार नव्हता. मी फक्त शेजाऱ्यांच्या भीतीने गप्प होतो, नाहीतर माझे मनही तिला सोडून सुनावण्यास सांगत होते. मी स्वतःलाच संयम आणि सहनशीलतेचा धडा देत होतो. सकाळ झाली तेव्हा मी तिच्यासाठी नाश्ता बनवला. ती आनंदाने डायनिंग टेबलवर येऊन माझ्यासोबत नाश्ता करू लागली. तिचे वागणे पाहून असे अजिबात वाटत नव्हते की ती रात्री पूर्णपणे वेगळी व्यक्ती बनते. मला वाटले की कदाचित ती अजून नादान आहे आणि या नात्याची गंभीरता तिला समजलेली नाही. मला तिला प्रेमाने आणि धैर्याने सांभाळावे लागेल. मीही राग दाखवला असता तर गोष्ट बिघडून घर तुटण्यापर्यंत गेली असती आणि मला तसे अजिबात नको होते. आधीही लोक असेच म्हणायचे की मला संसार करता येत नाही किंवा मला घरच बसवायचे नाही. माझ्या तुटलेल्या साखरपुड्याचा आणि लग्नाचा दोष नेहमी माझ्यावरच टाकला जात होता आणि यावेळीही जर मी रागाच्या भरात काही पाऊल उचलले असते तर कोणीही माझे ऐकून घेतले नसते. सगळे नेहमीप्रमाणे हेच म्हणाले असते की यावेळीही चूक माझीच आहे, कारण कोणालाच माहीत नव्हते की माझी पत्नी माझ्याशी कसे वागत आहे. शेवटी माणूस लग्न करतो ते मनशांती आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच ना. आणि जेव्हा तेच सगळे मिळत नसेल तर या नात्यात अडकून राहण्याचा फायदा तरी काय? मी माझ्या पत्नीला प्रेमाने आणि संयमाने सर्व काही समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिसऱ्या दिवशीही तिचे वागणे तसेच राहिले. ती मला तिच्याजवळ येऊ देत नव्हती आणि मला तिला स्पर्श करण्याचीही परवानगी नव्हती. मी तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती, कारण मी तिचा सन्मान करत होतो आणि कोणताही तमाशा मला उभा करायचा नव्हता. पण तिलाही माझ्या भावना आणि माझ्या परिस्थितीची कदर असायला हवी होती. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही आणि मी सतत हाच विचार करत राहिलो. अखेर मी काय करावे, या समस्येचा नेमका उपाय काय काढावा आणि हे सगळे किती दिवस असेच चालणार, हा विचार करत असतानाच रात्रीचे 2 वाजले होते. तेवढ्यात अचानक मला तिच्या खोलीतून कुणाशी तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. मी चकित झालो, कारण यावेळी ती कुणाशी बोलत असावी. खोलीत तर कोणीच नव्हते. मग माझ्या लक्षात आले की कदाचित ती फोनवर कुणाशी तरी बोलत असावी, पण कुणाशी? रात्रीच्या यावेळी आई वडील किंवा भाऊ बहिणींशी तर कोणी बोलत नाही. मग ती नेमकी कुणाशी बोलत होती? मला संशय घ्यायचा नव्हता, पण तिने माझ्याशी केलेल्या वागणुकीमुळे माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागली होती. सकाळ होताच ती कुठेतरी जाण्यासाठी तयार होत असल्याचे मला दिसले. मी तिला विचारले, कुठे जात आहेस? तेव्हा ती म्हणाली, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जात आहे. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले, मी तुला स्वतः सोडतो. पण तिने स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की तिच्या मैत्रिणीने गाडी पाठवली आहे आणि ती निघत आहे. मी पाहिले तर खरंच दारासमोर एक कार उभी होती आणि त्यात ड्रायव्हर बसलेला होता. क्षणातच ती गाडीत बसून निघून गेली आणि मी फक्त पाहतच राहिलो. तिचे वागणे, सतत फोनवर गुंतलेले राहणे, हे सगळे मला हेच सांगत होते की ती माझ्याशी लग्न करून आनंदी नाही
आणि कदाचित तिला कोणी दुसराच आवडत असावा, म्हणूनच ती रोज मला खोलीबाहेर काढत होती. रोजच्या या त्रासाला मीही आता कंटाळलो होतो. माझी सहनशक्ती संपत चालली होती. लग्नाला पूर्ण 1 आठवडा झाला होता, पण तिच्या वागण्यात अजिबात बदल दिसत नव्हता. जेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन परत आली, तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरची हसू काही केल्या कमी होत नव्हती. हे पाहून माझे रक्त खवळले, कारण लग्नाच्या या पूर्ण आठवड्यात तिने माझ्याशी कधीच अशा प्रकारे हसून बोलले नव्हते, ना माझ्यासोबत बाहेर जाण्याची इच्छा दाखवली होती. आता प्रश्न हा होता की ती खरंच तिच्या मैत्रिणीकडे गेली होती की कुण्या दुसऱ्यालाच भेटायला. दुपारची वेळ झाली होती आणि ती अजूनही आपल्या खोलीतच होती. मी ठरवले की आता मला तिच्याशी थेट आणि स्पष्टपणे बोलायलाच हवे की तिला नक्की काय हवे आहे. जसा मी तिच्या खोलीत जाणारच होतो, तितक्यात माझेच नाव ऐकून मी थबकलो. ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती आणि ती चर्चा माझ्याबद्दलच चालली होती. मी शांतपणे ऐकू लागलो. ती म्हणत होती, मी तर त्याला माझ्या जवळसुद्धा येऊ देत नाही. 1 आठवडा झाला आहे. मी रोज त्याला खोलीबाहेर काढते. यावरूनच तू अंदाज लाव की माझ्या आयुष्यात त्याची किती किंमत आहे. हे सगळे ऐकून माझा संयम सुटला, कारण आता मला खात्री झाली होती की ती आपल्या कोणत्या तरी बॉयफ्रेंडशीच बोलत होती. आता मी स्वतःला अधिक धीर आणि सहनशीलतेचे धडे देऊ शकत नव्हतो. रागाच्या भरात मला काय करत आहे याचेही भान राहिले नाही. जवळच पडलेला एक दांडा मी उचलला आणि खोलीकडे गेलो. मला दांड्यासह खोलीत येताना पाहून ती घाबरली आणि ओरडली, तुम्ही हे काय करत आहात? हे कशासाठी आणले आहे? तेव्हा मी म्हणालो, आता मी तुला सोडणार नाही. तू माझी पत्नी असूनही माझ्याशी बेईमानी करत आहेस. हे मी सहन करू शकत नाही. असे म्हणत मी तिला मारहाण करू लागलो. ती जोरजोरात ओरडत होती, पण त्या क्षणी मला तिच्यावर दया आली नाही, कारण अख्खा आठवडा तिने मला मानसिक वेदना दिल्या होत्या, जी मला फसवत होती. तिच्यावर मी दया का करावी असेच मला वाटत होते. मी तिला खूप मारले आणि मग स्वतः खोलीबाहेर येऊन हॉलमध्ये बसलो. मी डोके हातात धरून बसलो होतो, कारण त्या क्षणी मला हेच कळत नव्हते की मी जे केले ते बरोबर होते की चूक. मी किती वेळ या विचारात घालवला तेच कळले नाही. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. मी दार उघडले आणि आईला पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. आईला जर कळले असते की मी माझ्या पत्नीवर हात उचलला आहे तर माझी खेद नव्हती. पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा मी आईसोबत एक अनोळखी मुलगी उभी असल्याचे पाहिले. आई ही कुठल्या मुलीला सोबत घेऊन आली होती? मी गोंधळून आईकडे पाहत होतो आणि काही विचारणार इतक्यातच आई जे बोलली ते ऐकून मला असे वाटले जणू माझ्या कानातून धूर निघत आहे. आई म्हणाली, मला माहीत आहे की खरं तर तुलाच तुझ्या पत्नीला तिच्या माहेरहून जाऊन आणायला हवे होते, पण तुझा मूड कधी कसा असेल याचा काही भरोसा नसतो, म्हणून मीच हे काम करायचे ठरवले. मी दचकून आईकडे पाहिले. ती काय बोलत आहे आणि तिच्या बोलण्याचा अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न मी करत होतो. माझी पत्नी माहेरून आणली आहे याचा नेमका अर्थ काय? मी आईचा हात धरून तिला थोडं बाजूला नेलं आणि हळूच विचारलं, आई ही कोण मुलगी आहे आणि तू नेमके काय बोलते आहेस? मला काहीच समजत नाही. तेव्हा आई म्हणाली, कदाचित तुझा मेंदूच खराब झाला आहे म्हणून तू तुझ्या पत्नीला ओळखत नाहीयेस. मान्य आहे की लग्नाच्या दिवशी तिने मेकअप केला होता आणि आता ती मेकअप शिवाय आहे, पण तरीही तू तिला अजिबात ओळखू नये असे कसे होईल? तुला माहीतच आहे की तिच्या माहेरची रीत होती की लग्नानंतर 7 दिवसांनीच विदाई होते, म्हणून ती लग्नानंतर लगेचच आपल्या घरच्यांसोबत परत गेली होती आणि आता मी तिला विधीपूर्वक विदा करून इथे घेऊन आले आहे.
मी तुलाही सोबत घेऊन जावे असे वाटले होते, पण तुला सरप्राईज द्यायचे म्हणून तिलाच ते तुझ्या घरी घेऊन आले. मी आश्चर्याने विचारले, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की तुमच्यासोबत आलेली हीच मुलगी माझी पत्नी आहे? आई म्हणाली, तुझा मेंदू खरोखरच बिघडलेला दिसतो जो तू तुझ्या पत्नीला ओळखत नाहीयेस. हो, हीच तुझी पत्नी आहे. माझे डोके फिरल्यासारखे झाले. आई काय बोलत होती? जर हीच माझी पत्नी असेल तर मग खोलीत ती कोण होती जिला मी आत्ताच मारले होते? मी ताबडतोब धावत खोलीत गेलो आणि तिथे गेल्यावर मला आणखी एक धक्का बसला, कारण खोलीत कोणीच नव्हते. मी अक्षरशः वेडाच झालो. खोली बाथरूमसह घराचा प्रत्येक कोपरा पालथा घातला, पण गेल्या एका आठवड्यापासून माझ्यासोबत पत्नी बनून राहणाऱ्या त्या मुलीचा कुठेही पत्ता नव्हता. आई आणि ती मुलगी जी स्वतःला माझी पत्नी म्हणत होती, माझ्या हालचाली पाहून चकित होत होत्या की मला काय झाले आहे आणि मी असे का वागत आहे. जर मी त्या दोघींना मागील एका आठवड्यात माझ्यासोबत जे काही घडले ते सगळे सांगितले असते तर कदाचित त्या दोघींनाही त्यावर विश्वास बसलाच नसता आणि त्यांनी हेच मानले असते की माझा मेंदू खरोखरच बिघडला आहे. आता तुम्ही दोघेजण आणि तुमचा संसार तुम्हीच सांभाळा. मी परत चालले आहे. मी फक्त हिला सोडायला आले होते. मला ही सत्य गोष्ट स्वीकारणे खूप कठीण जात होते की ही अनोळखी मुलगी माझी पत्नी आहे. सतत त्या मुलीची आठवण येत होती जी मागील एका आठवड्यापासून माझ्यासोबत होती आणि आता अचानक अशी गायब झाली होती. जणू तिचे अस्तित्वच नव्हते. माझी ही कथा ऐकणारा प्रत्येक जण तिला माझा भ्रमच मानला असता, पण मला माहीत होते की हा भ्रम नव्हता. ती मुलगी नेमकी कोण होती? कुठल्या हेतूने ती एका आठवड्यासाठी माझ्यासोबत राहिली? अचानक कुठे गायब झाली याचा काहीच पत्ता नव्हता. मला अजूनही या मुलीवर विश्वास बसत नव्हता की हीच माझी खरी पत्नी आहे. पण हेही खरे होते की आई चुकीची असू शकत नव्हती. तिनेच माझ्यासाठी मुलगी पसंत केली होती आणि माझे लग्न कुणाशी झाले आहे हे तिला चांगलेच माहीत होते. मी इतका विचारात बुडालो. हे पाहून माझी पत्नी मला सतत विचारू लागली, सगळं ठीक आहे ना? तुम्ही काहीसे त्रस्त दिसत आहात असे ती मला म्हणाली. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, नाही, काहीही तसं नाही. तेव्हा ती थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाली, या 7 दिवसात तुम्ही मला एकदाही फोन केला नाहीत आणि मला घ्यायला सुद्धा आला नाहीत. मी तिला विचारले, ही तुमच्याकडची कसली विचित्र रीत आहे? अशा रीतीबद्दल मी कधी ऐकलेलेच नव्हते. तेव्हा माझी पत्नी त्या रीतीबद्दल सगळी माहिती सांगू लागली, पण माझे लक्ष तिच्याकडे कुठे होते? मी तर त्या मुलीचाच विचार करत होतो जिने एक आठवडा माझी पत्नी असल्याचं नाटक केलं होतं आणि आता गाढवाच्या डोक्यावरच्या शिंगासारखी अचानक गायब झाली होती. शेवटी कसाबसा मी ही गोष्ट स्वीकारली की ती माझी पत्नी नव्हती, तर हीच मुलगी माझी खरी पत्नी आहे. ती साधी सरळ आणि समजूतदार मुलगी होती जी माझी खूप काळजी घेत होती. काही काळ तर माझ्या आयुष्यात तिच्या आधीही कोणी दुसरी आली होती हे मी पूर्णपणे विसरून गेलो. ती मुलगी आणि तिचा तो फसवणूक करणारा प्रकार मी मनातून काढून टाकला होता. पण एके दिवशी मी तिला पुन्हा पाहिले. मी माझ्या पत्नीबरोबर बाजारात खरेदी करत होतो तेव्हा समोरच्या दुकानाजवळ तीच मुलगी उभी असल्यासारखे मला वाटले. आधी मला डोळ्यांचा भास झाला असे वाटले, पण नीट पाहिल्यावर खात्री झाली की तीच आहे. तिला पाहताच मागील सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. माझा संयम सुटला आणि मी माझ्या पत्नीला तिथेच सोडून त्या दुकानाकडे धावलो. तिनेही मला पाहिले आणि क्षणात तिथून पळ काढला. तिच्या पळण्याने माझा संशय पक्का झाला. मी तिचा पाठलाग करणारच होतो तेवढ्यात माझ्या पत्नीने मला हाक मारली. ती पडली होती. मी त्या मुलीचा पाठलाग सोडून ताबडतोब माझ्या पत्नीपाशी धावलो. तिच्या पायाला लचक आली होती. मी तिला घरी घेऊन आलो. घरी आल्यावर तिने मला विचारले,
तुम्ही कुठल्या मुलीच्या मागे धावत होतात का? मला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. विषय टाळत मी म्हणालो, नाही, तसं काही नाही. मला वाटले तो माझा ओळखीचा मित्र आहे म्हणून मी मागे गेलो होतो. माझ्या पत्नीची समजूत मी कशीबशी काढली, पण माझे मन मात्र सतत त्याच मुलीभोवती घुटमळत होते, जिचे नावसुद्धा मला माहीत नव्हते. का कुणास ठाऊक, पण मला असे वाटत होते की त्या मुलीचे माझ्या घरी येऊन एक आठवडा राहणे ही एखाद्या खोलकटाचा भाग होता. कारण जी मुलगी मला ओळखतही नाही ती माझ्यासोबत एकाच छताखाली आठवडाभर कशी काय राहू शकते? काही दिवस ती मुलगी माझ्या मनावर छाया करून राहिली, पण त्यानंतर ती पुन्हा कधी दिसली नाही, म्हणून मीही तिला विसरून गेलो. त्याच काळात माझ्या मित्राने मला त्याच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले. मी पत्नीबरोबर त्याच्या लग्नाला गेलो. पण जशीच मी वधूला पाहिले तसे मला पायाखालची जमीन सरकते असे वाटले. वधूच्या जागी तीच मुलगी होती. पंडितची विधी सुरू करण्याआधीच तिची नजर माझ्यावर पडली. तिचा चेहरा फिका पडला आणि ती गोंधळून गेली. मी माझ्या मित्राला म्हणालो, लग्नाआधी जरा माझ्यासोबत खोलीत चल, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मला त्या मुलीचे खरे रूप त्याला सांगायचे होते. आम्ही दोघे खोलीत पोहोचलो. तोच ती मुलगीही धावत तिथे आली. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, माझे घर बसण्याआधी उद्ध्वस्त करू नका, मला माफ करा. मी वचन देते, मी जे काही केले ते चुकीचे होते. मी तिला स्पष्ट सांगितले, तू माझ्या घरी कुठल्या हेतूने आली होतीस आणि ते सगळे नाटक करण्यामागचा उद्देश काय होता ते सगळे मला खरं खरं सांग. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या एका व्यावसायिक मित्रानेच मला तुमची पत्नी बनवून तुमच्या घरी पाठवले होते. तुमच्या आईने त्यांना सांगितले होते की ती तुमच्या पत्नीला एका आठवड्यासाठी तिच्या माहेरी सोडायला जात आहे. पण तुमच्या त्या मित्राने एक डाव रचला आणि मला तुमची पत्नी बनवून तुमच्या घरी पाठवले. त्याने सांगितले होते की त्याची योजना अशी आहे की एका आठवड्याच्या आत मी तुमच्या लॅपटॉपमधील सगळे व्यावसायिक गुपितं मिळवावेत. म्हणूनच मी तुम्हाला कायमखोरीबाहेर काढत होते, कारण मी तुमची पत्नी नव्हते. त्या एका आठवड्यात मी त्याने सांगितलेले सगळे करत होते. फोनवर सुद्धा मी त्याच्याशीच बोलत होते. माझा प्लॅन असा होता की तुमची खरी पत्नी येण्याआधीच मी हे घर सोडून जावे. ज्या दिवशी तुम्ही मला मारले होते त्या दिवशीही माझा तोच विचार होता. मी माझे सामान पॅक केले होते आणि थोड्याच वेळात घर सोडणार होते. पण तेवढ्यातच तुम्ही मला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी त्याचा मला फोन आला आणि त्याने सांगितले की तुमची आई आणि तुमची पत्नी घरी पोहोचल्या आहेत. त्यामुळे मी लगेच छताच्या मार्गाने तिथून पळ काढला. मी हे सगळे पैशांसाठी केले होते, कारण तुमच्या त्या मित्राने या कामाच्या बदल्यात मला इतके पैसे दिले होते की मी माझ्या हुंड्याची तयारी करू शकेन आणि माझ्या लग्नासाठी माझ्या होणाऱ्या पतीला आणि घरच्यांना तयार करू शकेन. जेव्हा मी तिला तुमच्या त्या मित्राचे नाव विचारले तेव्हा तिने तुमच्या सर्वात जवळच्या आणि बालपणीच्या मित्राचेच नाव घेतले. तोच मित्र ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवत होतो. स्वप्नातही मला कधी वाटले नव्हते की तो माझ्याशी असे वागेल आणि माझ्या व्यवसायाचे नुकसान करण्यासाठी इतकी घाणेरडी चाल खेळेल. तोच मित्र ज्याचे लग्न सुरू होते. हे सगळे ऐकून पूर्णपणे मी हादरून गेलो. तो म्हणाला, मी कधीही हुंड्याची मागणी केलेली नाही. हे सगळे माझ्या आईचेच काम असावे, कारण मी तिला यासाठी कडक मनाई केली होती. ती मुलगी रडत रडत म्हणाली, मी हे सगळे फक्त तुम्हाला मिळवण्यासाठी आणि माझे लग्न वाचवण्यासाठी केले, कारण मला पैशांची खूप गरज होती. माझ्या मित्राने त्या मुलीची माफी मागितली आणि त्या मुलीने माझ्यासमोर हात जोडून म्हटले, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागले, कृपया मला माफ करा. जे व्हायचे ते होऊन गेले होते, म्हणून मी सुद्धा तिला माफ केले. थोड्याच वेळात त्यांचे लग्न कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले. माझ्या पत्नीला या सगळ्यांबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिला हे सगळे सांगून मला तिला त्रासही द्यायचा नव्हता. जे घडायचे ते घडले.
पण मला एक धडा नक्की मिळाला की यापुढे मी त्या मित्रावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. अशाच रंजक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.